परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या तत्परतेने विंचूर येथे विवाह समारंभातील चोरी प्रकरण उघड. शिरूर येथील कैलास विनायक पाटील यांच्या मुलाच्या विवाह समारंभात रायबा लॉन्स विंचूर येथे भर समारंभात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली होती. पाटील कुटुंबीय लग्नाच्या गडबडीत व्यस्त असताना त्यांची सोनबाईची बॅग त्यांनी भाड्याच्या स्कॉर्पिओ गाडीत ठेवली होती. दरम्यान पत्नीच्या आवाजावर गाडीतून उतरून गेले असता चोरट्याने संधी साधून बॅग लंपास केली होती. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी त्वरित पावले उचलली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, ललित खळगे, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाट, राकेश मोरे या तपास पथकाला मार्गदर्शन करत त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासाच्या दृष्टीने माहिती मिळालेल्या संशयित फरार आरोपीच्या घरझडती दरम्यान संशयित आरोपी घरातून चोरीस गेलेली 29 ग्रॅमची सोन्याची पोत, 15 ग्रॅमची दुसरी पोत व 20,000 रुपये हस्तगत करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली. पुढील तपास ललित खळगे करीत असून सागर देशमुख यांच्या तत्परतेने आणि तडफदार कामगिरीमुळे ही चोरी उघड झाली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इंचार्ज. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा लॉन्स या ठिकाणी 23/2/2025 रोजी एक चोरीची घटना घडली होती. या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती. या गाडीतून एका चोरट्याने 4.5 तोळे सोने आणि 20,000 रुपयाची रक्कम चोरली होती. त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, त्यानंतर ॲडिशनल एसपी साहेब किशोर काळे आणि एसडीपीओ साहेब भांबरे सर यांना ही माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो. तपासाची सूत्रे जलदगतीने हलण्यास सुरुवात झाली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला. त्याच्यामध्ये आम्हाला 29 ग्रामची एक सोन्याची पोत, 15 ग्रामची दुसरी छोटी सोन्याची पोत आणि 20,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत. आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत. ओके, अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे. आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत. धन्यवाद.